Hello everyone, this is Yadav Jyoti and today I am back with the last part of protein binding, that's the kinetics of protein binding. So first let us know what is the objective of learning kinetics. What does the word kinetics mean? So kinetics is anything which is the evidence for mechanism of any chemical reaction. म्हणजे फर्स्ट एव्हिडन्स म्हणजे प्रूफ. तर कायनेटिक्स काय प्रोव्हाइड करतं? एक एव्हिडन्स आहे कायनेटिक्स, म्हणजे एक प्रूफ आहे कशाचं, की एखादी केमिकल रिॲक्शन कुठल्या वेनी होती आहे, रिॲक्टंट्स कसे रिॲक्ट होऊन कुठल्या वेनी रिॲक्ट होऊन प्रोडक्ट फॉर्म करताय, एखादा केमिकल प्रोडक्ट फॉर्म करताय, तर यालाच काय म्हणतात? कायनेटिक्स. तर मग कायनेटिक्स ऑफ प्रोटीन बाइंडिंग का स्टडी करतो आपण? कायनेटिक्स ऑफ प्रोटीन बाइंडिंगमध्ये कायनेटिक्सचा काय रोल आहे? तर आपण एखादा ड्रग ज्यावेळेस डिस्कवर करतो, तर तो ड्रग डिस्कवर करण्याच्या आधी आपल्याला कुठला डिसीज टार्गेट, म्हणजे तो ड्रग कुठल्या डिसीजसाठी बनवतोय आपण आणि तो डिसीज कुठल्या बॉडी पार्टशी रिलेटेड आहे हे स्टडी करावं लागतं. मग त्या बॉडी पार्टवर कुठले प्रोटीन्स प्रेझेंट आहेत, कारण की प्रोटीन ड्रग बॉडी पार्टवर रिसेप्टर प्रेझेंट असतात, ते प्रोटीन्सचे असतात. ड्रगला बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी पण प्रोटीन्स लागतात. तर त्यासाठी आपल्याला आधी प्रोटीन्सचं स्ट्रक्चर जे आहे ते जाणून घ्यावं लागतं. त्यानंतर मग त्या प्रोटीनवर जो आपला ड्रग जाऊन बाइंड होणार आहे, मग तो कसा बाइंड होईल, त्या प्रोटीनवर किती साईट्स प्रेझेंट आहेत बाइंडिंगसाठी, फ्री साईट्स किती अवेलेबल आहेत. मग हे सगळं स्टडी करण्यासाठी आपल्याला कायनेटिक्स ऑफ प्रोटीन बाइंडिंग स्टडी करावा लागतो, की ड्रग त्या प्रोटीनसोबत बाइंड होऊन कसा रिॲक्ट करणार आहे, कुठल्या वेळी रिॲक्ट करणार आहे, किती टाईमपर्यंत रिॲक्ट करणार आहे, त्यावर किती साईट्स अवेलेबल आहेत. मग हे सगळं जे आउटकम आपल्याला कशाने मिळतं? कायनेटिक्स ऑफ प्रोटीन बाइंडिंग. तर स्टार्ट करूया. कायनेटिक्स ऑफ प्रोटीन बाइंडिंग हे खरं तर एक डेरिवेशन आहे आणि त्या डेरिवेशनमधून आपल्याला जे लास्ट फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आपण काही व्हॅल्यूज पुट केल्या तर त्याच्यावरून आपल्याला कळते की एखाद्या प्रोटीनवर किती बाइंडिंग साईट्स अवेलेबल आहेत. तर फर्स्ट, इफ पी रिप्रेझेंट्स दी प्रोटीन्स अँड डी इज दी ड्रग, then applying law of mass action to reversible protein binding we can write P plus D gives PD. तर इथे P आणि D आणि PD हे काय? तर P म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ फ्री प्रोटीन. आपल्या बॉडीमध्ये जे फ्री प्रोटीन प्रेझेंट आहेत, ज्या प्रोटीनवर कुठलाही ड्रग बाइंड नाही, याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे फ्री प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन दिले P. आणि D म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ फ्री ड्रग, जो ड्रग कुठल्याही प्रोटीनला बाइंड झालेला नाही तो ड्रग. मग हे दोघं रिॲक्ट होऊन काय करतात? एक प्रोडक्ट फॉर्म करतात. कुठलं? पी आणि डी. मीन्स पी आणि डी ज्यावेळेस रिॲक्ट होतात त्यावेळेस ते एक कॉम्प्लेक्स फॉर्म करतात, प्रोटीन ड्रग कॉम्प्लेक्स. तर हेच दिलेलं आहे पी डी. तर वरच्या स्टेटमेंटमध्ये एक लॉ दिला आहे, लॉ ऑफ मास ॲक्शन. मीन्स फ्री प्रोटीन आणि फ्री ड्रगवर जर आपण लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केला तर आपल्याला जो प्रोडक्ट मिळणार आहे तो असणार आहे पी डी. तर लॉ ऑफ मास ॲक्शन म्हणजे काय? कुठला लॉ आहे? तर law of mass action states that the rate of any chemical reaction is directly proportional to the product of active masses of reacting species. कुठल्याही केमिकल रिॲक्शनचा रेट कशावर डिपेंड आहे? प्रोडक्ट ऑफ ॲक्टिव्ह मासेस ऑफ रिॲक्टिंग स्पीशीज. तर प्रोडक्ट म्हणजे इथे आपण लॅबमध्ये सिंथेसिस करतो तो वाला प्रोडक्ट नाही. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. तर कशाचं मल्टिप्लिकेशन? ॲक्टिव्ह मासेस ऑफ रिॲक्टिंग स्पीशीज. त्या रिॲक्शनमध्ये कुठले रिॲक्टंट्स इन्व्हॉल्व आहेत, त्या रिॲक्टंट्स जे 2 or more जेवढे रिॲक्टंट्स आहेत त्यांचं ॲक्टिव्ह मासेस, मॉलिक्युलर वेट, ॲटॉमिक मास जे काय आहे त्यांचं प्रोडक्ट आहे आणि ते कशावर डिपेंड आहे? रेट ऑफ रिॲक्शनवर. तर आता आपण पाहिलं पी प्लस डी गिव्स पी डी. तर ॲट इक्विलिब्रियम स्टेटमध्ये के ए इज इक्वल्स टू पी डी अपॉन पी प्लस पी इंटू डी. तर इथे के ए लिहिले. के ए म्हणजे असोसिएशन रेट कॉन्स्टंट. आता आपल्या केमिस्ट्रीमध्ये 2 रेट्स आपल्याला माहिती आहे, एक असोसिएशन कॉन्स्टंट असतो, एक डिसोसिएशन कॉन्स्टंट असतो. तर 2 किंवा जास्त सबस्टन्स ज्यावेळेस एकत्र येऊन एक सिंगल प्रोडक्ट फॉर्म करतात तर तिथे असोसिएशन कॉन्स्टंट अप्लाय होतो. आणि जर एका रिॲक्टंटचं क्लिवेज होऊन 2 प्रोडक्ट्स तयार होतात तर तिथे डिसोसिएशन मीन्स असोसिएट म्हणजे ते ॲड झालेत, एकत्र आलेत आणि एक सिंगल प्रोडक्ट फॉर्म झालं आहे, तर तिथे आपण असोसिएशन कॉन्स्टंट यूज करणार. आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे एक सिंगल स्पीशीज रिॲक्ट होऊन
दोन वेगवेगळे प्रोडक्ट तयार करते तर त्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट अप्लाय होतो. तर नेक्स्ट आता Ka इज ग्रेटर दॅन Kd. दिस इंडिकेट्स दी फॉरवर्ड रिॲक्शन, दॅट इज प्रोटीन ड्रग बाइंडिंग इज फेवर्ड. आता असोसिएशन कॉन्स्टंट Ka मीन्स असोसिएशन कॉन्स्टंट इज ग्रेटर दॅन Kd. Ka ची व्हॅल्यू Kd पेक्षा जास्त आहे. मग हे काय इंडिकेट करतं? फॉरवर्ड रिॲक्शन मीन्स रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शननी काय प्रोसीड होतीये, म्हणजे प्रोटीन ड्रग बाइंडिंग इज फेवर्ड, म्हणजे प्रोटीन ड्रग बाइंडिंग काय तिकडे अचीव झाले. मग नेक्स्ट, इफ PT इज द टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोटीन प्रेझेंट बाउंड अँड अनबाउंड देन. आता नेक्स्ट टर्म आली आहे PT. PT म्हणजे टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोटीन, मीन्स आपल्या बॉडीमध्ये जेवढे प्रोटीन्स प्रेझेंट आहेत त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे PT. आता एक नवीन वर्ड आले बाउंड अँड अनबाउंड. बाउंड प्रोटीन म्हणजे हे प्रोटीन्सचे दोन पार्ट आहेत. टोटल प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये जेवढे प्रोटीन्स आहेत त्यांना आपण दोन पार्ट्समध्ये डिवाइड करतो, बाउंड प्रोटीन्स अँड अनबाउंड प्रोटीन्स. बाउंड प्रोटीन्स म्हणजे ते जे एखाद्या ड्रगला बाइंड झालेत, आणि अनबाउंड प्रोटीन्स म्हणजे असे प्रोटीन जे फ्री फॉर्ममध्ये आहेत. ठीक आहे. तर आता आपल्या बॉडीमध्ये टोटल प्रोटीन्स किती प्रेझेंट आहेत ते कुठल्या इक्वेशनवरून काढायचं, तर ह्या जे आता दिली आहे खाली, PT इज इक्वल्स टू PD प्लस P. तर PT म्हणजे टोटल प्रोटीन इज इक्वल्स टू PD. PD म्हणजे असे प्रोटीन्स जे ड्रगला बाइंड झालेत प्लस P असे प्रोटीन्स जे फ्री फॉर्ममध्ये आहेत. R इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ ड्रग बाउंड टू टोटल मोल्स ऑफ प्रोटीन. देन म्हणजे R काय इकडे न्यू टर्म इंट्रोड्यूस झाली आहे. R म्हणजे मोल्स ऑफ ड्रग आहेत, तर त्याचं इक्वेशन R इज इक्वल्स टू PD अपॉन PT विच इज इक्वल्स टू PD अपॉन PD प्लस P. आता इथे जर सबस्टिट्यूशन झाले तर वरच्या इक्वेशनमध्ये आपल्याला PTची व्हॅल्यू मिळाली. PT काय आहे? PD प्लस P म्हणजे टोटल प्रोटीन्स इज इक्वल्स टू प्रोटीन बाउंड टू ड्रग, आणि P म्हणजे फ्री कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोटीन. तर इथे ह्या नेक्स्ट इक्वेशनमध्ये आरच्या टर्ममध्ये जो PT आहे त्या PTची व्हॅल्यू आपण इकडे सबस्टिट्यूट केली आहे, तर आपल्याला हे मिळालं PD अपॉन PD प्लस P. ठीक आहे. सो नेक्स्ट, सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ PD. आता PTची व्हॅल्यू आपण जशी सबस्टिट्यूट केली तशीच या इक्वेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, PDची व्हॅल्यू. आता PDची व्हॅल्यू आपल्याला फर्स्ट जे इक्वेशन आहे P प्लस D इज इक्वल्स टू PD. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण काय केलं, जो PD होता तिथे आपण PDची व्हॅल्यू म्हणजे P प्लस D तिकडे पुट केले. मग याचं सिम्प्लिफिकेशन आपण केलं तर आपल्याला काय मिळेल, Ka मीन्स असोसिएशन कॉन्स्टंट रेट इंटू D, आणि हे न्यूमरेटरला, आणि खाली Ka D+1 मीन्स आपण इकडे काय केलं आहे, P कॉमन काढलं आहे, तर त्याच्यामुळे इकडे 1 आलं आहे. मग आता इकडे काय दिले, इक्वेशन होल्ड्स वेन देअर इज ओनली वन बाइंडिंग साईड ऑन दी प्रोटीन. म्हणजे ही इक्वेशन आपण कधी अप्लाय करू शकतो, ज्यावेळेस फक्त एका प्रोटीनवर एकच बाइंडिंग साईड अवेलेबल आहे, आणि प्रोटीन ड्रग्सचं कॉम्प्लेक्सचा जो रेशो आहे तो 1:1, म्हणजे एका प्रोटीनवर एक बाइंडिंग साईट आहे आणि त्याला 1 मोल ऑफ ड्रग बाइंड झालं. ठीक आहे. तर आणि जर आपल्याला एखाद्या प्रोटीनवर जर मोर दॅन 1 बाइंडिंग साईट्स अवेलेबल असेल तर इक्वेशन कशी मॉडिफाय होते, अशी R इज इक्वल्स टू N, मीन्स इकडे N नाही आहे, हा इकडे फक्त 1 आहे वरच्या इक्वेशनमध्ये. तर N नंबर ऑफ बाइंडिंग साईट्स असेल तर आपण तिकडे N अप्लाय करायचा, मग टोटल नंबर ऑफ बाइंडिंग साईट्स अवेलेबल ऑन प्रोटीन आपल्याला मिळेल. तर हेच होतं कायनेटिक्स ऑफ प्रोटीन बाइंडिंगचं डेरिवेशन. खूप सिम्प्लिफाईड वेमध्ये एक्सप्लेन केले. काही बुक्समध्ये हे मीन्स थोडंसं एक्सटेंड पण केलेलं आहे. तुम्हाला जसं सिम्प्लिफाईड वेमध्ये जसे आवडेल तसं तुम्ही रेफर करू शकता. थँक्यू व्हेरी मच.